ही घटना आहे तब्बल 40 वर्षापूर्वीची. म्हणजे जिने खटला दाखल केला होता ती मरण पावली, जिच्यासाठी खटला दाखल केला होता ती सुद्धा मरण पावली, ज्याच्या विरोधात खटला दाखल केला होता तो 40 वर्षापासून बेपत्ता होता आणि आता 2024मध्ये तो सापडला. आणि त्यावेळी त्या व्यक्तीचं वय, आरोपीचं वय होतं 75 वर्षाचं आणि वयाच्या 75मध्ये तो निर्दोष सुटलेला होता. साल आहे 1984. ठिकाण आहे मुंबई शहर. DB मार्ग पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेनं तक्रार दाखल केली. तिची मुलगी, नाव आहे, आपण आता एक नाव ठेवूया, चंचल. तर चंचल, त्या मुलीचा जन्म 1969मध्ये झालेला होता आणि उर्दू मीडियममध्ये ती शिक्षण घेत होती. जेमतेम त्यावेळेस ती 15 वर्षाची होती आणि सकाळी शौचालयात जाते असं सांगून ती घरातनं बाहेर पडली. ती परत घरी आलेली नाही. घरचे तिची वाट बघत होते. त्यानंतर घरच्यांनी शेजारी इकडं तिकडं बघितलं पण ती काही सापडली नाही. आता घरचे वाट बघत होते, कारण शौचालयामध्ये लोक जरी गेली तरी फक्त तेवढ्यापुरते जातात, पण इतका वेळ कोणी थांबत नाही. मग ती मुलगी गेली कुठं? घरच्यांनी सगळीकडे शोध घेतला पण ती काही सापडली नाही. अखेर DB मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आईनं तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तपास सुरू केला. कुणावर संशय आहे का विचारलं. यावेळी शेजारीच राहणारा नातेवाईक या तरुणानं एक माहिती दिली. ती म्हणजे फॉकलंड रोड जो आहे त्या भागामध्ये राहणारा दाऊद बंडू खान यानं चंचलला नेलेला आहे किंवा पळवून नेलेला आहे किंवा ती त्याच्याबरोबर पळून गेली. पण काही असेल तरी ते दोघंही एकमेकांच्या बरोबर गेलेले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दाऊद बंडू खानला अटक केली. त्याच्यावर अल्पवयीन मुलीला पळवणं, तिच्यावरती अत्याचार करणं अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झाले. आता त्यावेळेस त्यानं सांगितलं की आमच्या दोघांचं प्रेम आहे आणि आम्ही लग्न केलेलं आहे, आम्ही पळून गेलेलो नाही वगैरे वगैरे सांगितलं. त्यानंतर मग त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर तो घरी आला आणि मुंबईमधील त्याची घरदार किंवा जी काही जमीन वगैरे होती ते सगळं त्यानं विकलं, पैसे घेतले आणि तो त्याच्या गावाकडे किंवा अज्ञात स्थळी निघून गेला. आता इकडं मुंबईमध्ये पोलिसांनी त्याला शोधलं पण तो काही सापडला नाही. त्यानंतर आरोपीबद्दल काहीच माहिती समजली नव्हती किंवा जी मुलगी बेपत्ता झाली तिच्याबद्दलही काही माहिती समजली नाही. आणि पुढे काही दिवस गेले, त्यानंतर काही महिने गेले, नंतर काही वर्ष लोटले पण काहीच हाती लागलेलं नव्हतं. त्यामुळे त्या व्यक्तीला फरार घोषित करण्यात आलं होतं. आणि या सगळ्यानंतर जवळजवळ 20 वर्षानंतर हा खटला पुन्हा चालला म्हणण्यापेक्षा थांबला आणि त्यानंतर 2024मध्ये म्हणजे मे 2024मध्ये प्रलंबित प्रकरणं जी आहेत ती मुंबईच्या DB मार्ग पोलिसांनी निकाली काढायचं ठरवलेलं होतं आणि याच्यामध्ये 1984मधील प्रकरण उघड झालेलं होतं. पोलिसांनी परत आरोपीचा शोध सुरू केला. यावेळेस आरोपी मात्र उत्तर प्रदेश राज्यामध्ये आग्रा शहरात असल्याचं पोलिसांना समजलं. मग पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यात जाऊन त्याचा तपास केला आणि 7 मे 2024 या दिवशी त्याला आग्रा येथून पकडण्यात आलं. म्हणजे दाऊद बंडू खान याला आग्रा येथून पकडलं. म्हणजे 1984ला जे घडलं होतं त्याचा आरोपी 2024मध्ये सापडलेला होता. पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि जेव्हा घटना घडली त्यावेळेस त्या आरोपीचं वय साधारणपणे एक 30-35च्या आसपासचं असेल, पण आता मात्र त्या व्यक्तीचं वय 70-75 झालेली होती. आणि आता हा बाबा इतका वर्ष काय करत होता तर 1984 साली तो साधारण 30-35च्या आसपासचा होता आणि तो चंचल नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता आणि ती अल्पवयीन होती. नंतर मग घरच्यांनी यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता आणि याला जेलमध्ये टाकलेलं होतं. जेलमधून तो बाहेर येतो आणि नंतर तो उत्तर प्रदेशमध्ये निघून जातो, लग्न वगैरे करतो, संसार थाटतो. त्यानंतर त्याला 4 मुलं होतात आणि त्यानंतर बऱ्याच घटना घडून गेलेल्या होत्या. म्हणजे जी तक्रार देणारी सासू होती ती सासू मरण पावलेली होती. पळून जाताना पाहणारा साक्षीदार होता तो सुद्धा मरण पावलेला होता. जिच्यामुळे ही केस उभी राहिली होती ती चंचल हे एक काल्पनिक नाव दिलेलं आहे, तर ती सुद्धा मरण पावली होती आणि तिची 2 मुलं ती सुद्धा गेलेली होती. म्हणजे या 40 वर्षामध्ये बरंच काही बदललेलं होतं. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं होतं आणि आता हा दाऊद बंडू खान आपल्या 2 मुलांच्या सोबत राहत होता आणि अखेर 40 वर्षांनी तो पोलिसांना सापडलेला होता. आता मुंबई न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित होतं. नंतर पुन्हा ते प्रकरण सुरू झालं आणि त्यानंतर मग फिर्यादी मयत, पीडित मयत, साक्षीदार मयत, सगळे मयत, फक्त आरोपी जिवंत होता
आणि त्यामुळे प्रकरण कोर्टामध्ये चालण्यास अडचणी येऊ लागल्या आणि या गुन्ह्याच्या सिद्धतेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र समोर येत नव्हती किंवा समोर आणण्यामध्ये तपास पथकाला यश येत नव्हतं. परिणामी कागदपत्रे हा गुन्हा सिद्ध होणं पुराव्याअभावी शक्य नव्हतं आणि त्यामुळे सर्व बाबी तपासून आरोपींची या प्रकरणातनं 40 वर्षानंतर सुटका करण्यात आलेली होती. म्हणजे 40 वर्षांनी तो निर्दोष बनलेला होता.